नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी अजनी केबल स्टेट पुलाच्या पहिल्या टप्प्याचं बांधकाम ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। या विलंबाचं मुख्य कारण प्रकल्पासाठी निधी मिळण्यास झालेला विलंब असल्याचं सांगितलं जात आहे, ज्याचा थेट बांधकामाच्या गतीवर परिणाम झालाय। निधी मिळाल्यानंतर बांधकामाचे काम जलद सुरू करण्यात आलं आहे। या अंतर्गत पहिला टप्पा आता ऑक्टोबरऐवजी डिसेंबर महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे बांधलेला हा 333 कोटी रुपयांचा 6 पदरी पूल शहराची वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे। या पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ एप्रिल 2023 मध्ये पार पडलं। सध्या पहिल्या टप्प्यात पुलाचे 2 मुख्य खांब उभारण्याचं काम सुरू आहे। प्रकल्पातील विलंबामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत। सर्वात प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे पुरेशा आर्थिक संसाधनांचा अभाव। निधी मिळवण्यास झालेल्या विलंबामुळे बांधकाम कामाच्या गतीवर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही डिझाईन मंजुरींनाही विलंब झाला, ज्यामुळे कामाच्या सुरुवातीलाच विलंब झाला। हा नवीन पूल 106 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन अजनी पुलाची जागा घेईल, जो जीर्ण स्थितीमुळे जड वाहनांसाठी बंद आहे। नवीन केबल स्टेड पूल 2 टप्प्यात बांधला जात आहे, जेणेकरून जुन्या पुलावरील वाहतुकीला अडथळा न येता काम सुरू राहू शकेल। पहिल्या टप्प्यात एका बाजूचा पूल पूर्ण झाल्यानंतर जुना पूल पाडून वाहतूक नव्यानं बांधलेल्या पुलाकडे वळवली जाईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होईल। पुलाच्या बांधकामाच्या संथ गतीच्या प्रश्नावर महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज जयस्वाल म्हणाले, पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक संस्था काम करत आहेत। सुरुवातीला डिझाईनसह इतर मंजुरी मिळण्यास वेळ लागला। यासोबतच इतर अनेक कारणांमुळे बांधकामाचा वेग मंदावला। तसेच आता काम जलद गतीनं सुरू आहे आणि डिसेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला।